पूर्ण महाराष्ट्रभर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा कार्यक्रम लागलेला आहे. उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि पालघर सहित जे जिल्हे आहेत जे अंतर्गत येतात यामध्ये ओबीसीसाठी 0% आरक्षण आहे. या विरोधात आम्ही लढतोय आणि ही लढाई आमची सुरुवात होते जशी कोर्टाची लढाई आमची सुरू आहेतच. आमचे वकील ते सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू मांडतात. तर त्याचप्रमाणे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत पालघर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. यामध्ये घंटानाद करणं त्या तिकडे आम्ही स्थायी स्वरूपी बसून राहणार आहोत आणि लोकप्रतिनिधींना आमचं सर्वप्रथम म्हणणं सांगू आणि त्याच्यानंतर पूर्णपणे या जितके लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येकाच्या घराच्या समोर आमचं म्हणणं मांडायला जाणार आहोत. आमचे सर्व शिक्षक हे टप्प्याटप्प्याने जे बाधित शिक्षक आहेत जे कंत्राटी शिक्षक आहेत जे बिचारे आता 20-20 हजार रुपये पगार घेत आहेत आज त्यांच्या पोटापाण्यावरचा प्रश्न आलेला आहे. म्हणजे अगदी काही शिक्षक रडून ते सांगतात की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि इतकं विदारक स्थिती असेल तर ही लोकप्रतिनिधींना कळायला पाहिजे आणि त्यामुळे आंदोलनाची आमची दिशा ठरलेली आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या आम्ही घरासमोर हे आंदोलन करणार. आधीच सगळे कंत्राटी शिक्षक की ज्यांना या पवित्र पोर्टलमधून स्थान मिळत नाही ते एजबार झालेले आहेत. काही जणांना 2017 आणि 2022ची TET एक्झाममध्ये ते चांगले मेरिट आले होते. 2025ची TETची परीक्षा देऊ शकलेले नाहीत. अशा या उमेदवारांनी ज्यावेळेस आम्हाला विनंती केली की आमच्यासाठी आपण काहीतरी हालचाली करा जेणेकरून या स्थानिक आपल्या जिल्ह्यामध्ये मला नोकरी करण्याची संधी मिळेल आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी ठरवलं की आज आपण एकत्र येऊया आणि भविष्यामध्ये आपली कोणत्या प्रकारची लढाई असेल त्या बाबतीत आपण सर्वांच्या सहमतीने चर्चा करून एक निर्णय घेऊया. त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. चर्चेत असं झालं की बिंदू नामावली जी आहे ती महसुली गावानुसार बिंदू नामावली केलेली आहे. तर तिथे आपलं असं म्हणणं आहे की ती जिल्हानिहाय करण्यात यावी. त्याचप्रमाणे 2011ची जनगणना डोळ्यासमोर ठेवून ती जिल्ह्याची बिंदू नामावली तयार केलेली आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर त्याने 2011ची ही जनगणना त्या ठिकाणी ठेवलेली आहे. खरं तर आपल्या सगळ्याच पालघर जिल्ह्यातल्या 65 गावं ही नॉन पेसा सोडून उर्वरित सर्व गावं ही पेसा क्षेत्रात येतात आणि आम्ही बोर्ड लावलेले आहेत की आमचं पेसा ग्राम पंचायतमध्ये हार्दिक स्वागत. मग त्यामध्ये ST लोक आहेत इतर संवर्गातील सर्व लोक हे गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. आम्ही सगळे स्थानिक आहोत. जसं पेसामध्ये म्हटलेले की स्थानिकांना प्राधान्य दिले भरती करताना स्थानिक आदिवासी आम्ही सुद्धा स्थानिक सर्व इतर संवर्गातले आहोत. आम्हाला सुद्धा तोच न्याय मिळावा हा त्याच्यातला हेतू आहे. 2022ची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता टेटची एक्झाम झाली. त्याच्यामध्ये जी मुलं पात्र ठरलेली होती 822 ह्या मुलांना शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर काढलं की अंतिम आदेशाच्या अधीन राहून तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची मुलांची शैक्षणिक मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून भरतीला परवानगी देत आहोत. त्यामध्ये असं दिलेलं होतं की 50% जागा ह्या रिझर्वेशन मधून भराव्या. रिझर्वेशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सर्वच आलं ST आले आणि आपण सर्व OBC संवर्ग आला. केंद्र सरकारकडे ST SC आणि OBC या कॅटेगरीचा 3 फॅक्टर आहे. त्याच्यामधले 3 मुद्दे महत्वाचे आले की 3 गाईडलाईन दिल्या की 50%च्या वर लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये भरती करताना 50% ST प्रवर्गातील आणि 50% खुल्या प्रवर्गातील भरती करण्यात यावी. 25 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील भागामध्ये 50% ST आणि 50% खुला प्रवर्ग. पण ज्या ठिकाणी लोकसंख्या 25% पेक्षा कमी ही ST प्रवर्गाची आहे तेथे मात्र भरती करताना 25% ST 25% रिझर्वेशन म्हणजे आपण सर्व OBC NT VJNT SC हे सर्व आणि 50% खुला प्रवर्ग. परंतु हे जेव्हा होत असताना आमचा असा प्रश्न आहे इथे आम्ही शिवसाहेबांची भेट घेताना 65 गावं आमची नॉन पेसा
आरक्षण शून्य का? जर 65 गावं नॉन पेसामध्ये असेल तर इतर जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलमध्ये पेसा आणि नॉन पेसा असे भाग केलेले आहेत. मग आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त एसटी आणि खुला प्रवर्ग, कारण 1294 जागेचा जेव्हा आपण गोषवारा बघतोय तेव्हा 432 या पेसा क्षेत्रात एसटी, 30 इतर एसटीला आणि 832 या खुल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा 77 जागा महिला अशा सोडल्या तर 273 जागा फक्त खुल्या प्रवर्गाला 832 पैकी येत आहेत. 273 जागा, 68 जागा ते आहेत ते इतर सर्व जे प्रकल्पग्रस्त वगैरे आहेत त्यांच्यासाठी, अशा 1294 जागा. पूर्वी आपल्याला काय सांगितलं होतं की 1891 जागा या पालघर जिल्ह्यात रिक्त दिसत होत्या. 822 पवित्र पोर्टल 2022 चा निकष लावला, 822 भरले. 1069 जी मूळ जागा होत्या तिथे आपली 530 मुलं ही कंत्राटी पद्धतीने मानधनावर तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्यात आलेली होती. 530, त्यामध्ये 200 मुलं एसटी आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आज जे 530 मुलं कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत, जे वंचित होणार आहे, त्यामध्ये 200 मुलं ही एसटी प्रवर्गातली आहेत. म्हणजे आम्ही 530 लोकांना भरा असं जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त आम्ही ओबीसीला भरा असं म्हणत नाही, तर जे एसटी आहेत, इतर प्रवर्गातले आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये प्राधान्य द्या, हा आपली मागणी आहे. परंतु पवित्र पोर्टल काढलं असल्या कारणाने ऑल महाराष्ट्रासाठी खुलं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना संधी मिळेल असं सांगू शकत नाही. तर मेरिटला आपली मुलं कमी पडत आहेत. त्याचबरोबर आपली मुलं एजबार झालेली आहेत. कोणी 40 वर्ष, कोणी 42 वर्ष. कारण ओपन मधून भरायचं गेलं तर 38 वर्षाचं लिमिट आहे, म्हणजे ते भरू शकत नाही. जर ते ओबीसी मधून आले तर त्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. आणि म्हणून जे 2017ला टीईटी पास आहे, 2022ला पास आहे, तो संधी मिळाली नाही, त्याला तुम्ही त्यावेळेस वय गृहीत धरून संधी द्यावी, हा महत्वाचा त्याच्यातला एक आपला भाग आहे. दुसरं असं आहे की स्थानिक भरत असताना जे महत्वाचे मुद्दे आहेत की 5/10/2024चा शासनाचा GR जो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की गुणवत्तेनुसार तात्पुरत्या मानधनावर जे नियुक्त केलेले शिक्षक आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने प्रथम नियुक्ती करावी आणि उर्वरित जागेवर नंतर मग भरती करण्यात यावी. आमच्याकडे एसटी वर्गातली जी मुलं भरली गेली ती कळत होतं तर मानधनावर नियुक्ती एक शब्द होता. आपल्याकडे टाकलं कंत्राटी मानधनावर नियुक्ती. या कंत्राटी शब्दाने आपली मुलं पूर्णपणे या शासनाच्या परिपत्रकातून वंचित राहिलेली आहे. आणि म्हणून आज आपण इकडे येऊन एकच निर्णय घेणार आहोत की ही जर मुलं आपल्याकडे कायम करायची असतील, त्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला ठोस तोडकी भूमिका घ्यायची आहे. कारण शेवटी एक कोणी निर्णय घेणार आहे त्यातला नाही, आपण सर्वांसाठी करतो तेव्हा सामुदायिक संयुक्तरित्या आपला निर्णय झाला पाहिजे. ही खरी म्हणजे आपल्या सगळ्यांची धारणा आहे. कारण ही लढाई एका व्यक्तीची नाही, तर ह्या संपूर्ण ओबीसी संवर्गाची म्हणजे एसटी संवर्ग सोडून उत्तर सर्व राहिलेल्या उर्वरित लोकांची लढाई आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही जन्मलेलो आहोत त्या जिल्ह्यात जर आम्ही पूर्णपणे बेघर होणार असलो तर मग या जिल्ह्यात आम्ही जन्मलो हा आमचा दोष आहे का असं आपल्या ह्या उमेदवारांची धारणा आहे. आज काही उमेदवार अक्षरशः रडतायत आणि भविष्यामध्ये आम्हाला भीती वाटते तर ह्याचा ताण निर्माण होऊन एखाद्या मुलाने जर आत्महत्या केली किंवा आपलं जर बरं वाईट केलं त्याला जबाबदार कोण राहील. कारण सन्मान्य गावित साहेब असतील, खासदार साहेब असतील, खासदार साहेबांनी पत्र दिलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि सांगितलं की ज्या पद्धतीने एसटी प्रवर्गातील मुलं घेतले त्याच पद्धतीने या कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या मुलांना तुम्हाला कायम करायचं आहे. हे त्यांनी त्यांच्या घरी मुलं गेलेलं असताना ते पत्र आपल्याकडे गावित साहेबांकडे आम्ही गेलो तेव्हा गावित साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की जे 13 जिल्हे आहेत, हा पालघर जिल्ह्याचा विषयच नाही, हा 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांचा विषय आहे की ज्या 13 जिल्ह्यांमध्ये स्थानिक पवित्र पोर्टलमध्ये तुम्ही स्थानिक लोकांना सुद्धा एक शब्द टाकायला पाहिजे होता. मी स्थानिक एसटी सोडून इतर स्थानिक प्रवर्गातील लोकांना
आणि आमची बोलणी शासन स्तरावर सुरू आहे असं गावित साहेबांनी सुद्धा सांगितलं, पण काहीही उपयोग झालेला नाही. फक्त आश्वासने दिली. मला कसं वाटत होतं, पळवाट काढत होते. जर कोर्ट ऑफ कंटेंट केला असता तर GST ची भरती झाली ती सुद्धा रद्द झाली असती, ते करू शकले नसते. आणि मग खाजगीरित्या काही लोकांशी चर्चा करताना असं समजलं की एकदाची आमची ह्या मुलांची भरती होऊ द्या, पुढची भरती झाली नाही झाली तरी घेणं देणं नाही, पण आमची मुलंही आता त्या याच्यामध्ये नोकरीला लागतील. कारण त्यांनाही माहिती आहे पुढे जर कोर्ट ऑफ कंटेंट झालं तर हे टिकू शकत नाही. कारण पेसामध्ये असं भरतीसाठी आरक्षण कुठेही ठेवलेलं नाही. आणि म्हणून प्लीज माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपापलं मतं मांडावी आणि योग्य तो निर्णय घ्या.